चला मित्रांनो, आता आपण नेक्स्ट टाइप ऑफ कार्बन आयटम हा नवीन पॉइंट पाहणार आहोत. याआधी आपण कार्बनच्या कंपाऊंडचं क्लासिफिकेशन स्ट्रक्चरच्या बेसिसवर आणि फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर केलेलं आहे. आता कंपाऊंडची ओळख आपण स्ट्रक्चरच्या बेसिसवरही केलेली आहे आणि फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवरही केलेली आहे. पण नेमकं जे कार्बनचे कंपाऊंड असतात त्यांच्यामध्ये जो कार्बन आयटम असतो, मग ते स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याच्या बेसिसवर क्लासिफाईड करा किंवा फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करा, तर त्यामध्ये जे कार्बनने बनलेले कंपाऊंड असतात, तर ते जे कार्बन आयटम आहे हे डिफरंट टाईपचे कार्बन आयटमने बनलेला कंपाऊंड असतो. तर मग तोच आपण आज पाहणार आहोत की एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला बनण्यासाठी तो कोणत्या टाईपच्या कार्बन आयटमने बनलेला असतो हे महत्वाचं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कार्बन इज ऑलवेज टेट्राव्हॅलंट. कार्बनची व्हॅलन्सीज किती असते? 4 असते. त्याच्यामुळं तो कार्बन आयटम मॅक्झिमम दुसऱ्या 4 कार्बनला अटॅच होऊ शकते. किती कार्बनला अटॅच होऊ शकते? 4 दुसऱ्या कार्बनला अटॅच होऊ शकते. त्याच्यामुळं ऑन द बेसिस ऑफ द कार्बन आयटम अटॅच टू द नंबर ऑफ अनदर कार्बन आयटम दे आर क्लासिफाईड इनटू द 4 टाइप्स. म्हणून आपण कोणताही फॉर्म्युला असेल तर कार्बनच्या कंपाऊंडचा, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये हे जे कार्बन आयटम असतात हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे राहू शकतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आपण सर्वात पहिल्यांदा जो आपण पहिल्या टाईपचा कार्बन आयटम पाहणार आहोत त्याला आपण प्रायमरी कार्बन आयटम म्हणणार आहोत. प्रायमरी कार्बन आयटम. आणि तेच जो प्रायमरी कार्बन आयटम आहे दॅट इज कॉल्ड ॲज 1 डिग्री कार्बन आयटम. आता नेमकं आपण फॉर्म्युल्यामध्ये प्रायमरी कार्बन आयटम कशाला म्हणणार आहोत ते समजून घेऊ. बरोबर आहे. तर प्रायमरी कार्बन आयटमची डेफिनेशन्स करत असताना डेफिनेशन पाठ करायची नाहीच आहे की नाही. आपण एक्झाम्पलमधूनच डेफिनेशन्स करणार आहोत. सिंगल कार्बन आयटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन आयटम. सिंगल कार्बन असेल तरी त्याला आपण 1 डिग्री कार्बनच म्हणणार आहोत. यालाही 1 डिग्री कार्बनच म्हणणार आहोत. The carbon atom which is attached to only one another carbon atom. फॉर्म्युल्यामध्ये जो कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण प्रायमरी कार्बन आयटम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, जसं आपण इथेन घेतला असेल तर या इथेनमध्ये हा वाला कार्बन 1 डिग्री कार्बन आयटमच आहे आणि हा वाला सुद्धा कार्बन 1 डिग्री कार्बन आयटमच आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे त्यानंतर मी एक तिसरं एक्झाम्पल घेतो. बघा, लक्षात ठेवायचं. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण 3 कार्बन घेऊ, प्रोपेन काढू. या प्रोपेन मध्ये फॉर्म्युला बनवला, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 केली आपण. इथे हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे त्यामुळे हा प्रायमरी कार्बन आयटम आहे. इथे सुद्धा हा कार्बन आयटम एकाच कार्बनला अटॅच आहे त्याच्यामुळे हा प्रायमरी कार्बन आयटम आहे. हा वाला जो कार्बन आयटम आहे हा 2 कार्बनला अटॅच आहे, हा प्रायमरी नाही आहे. म्हणून आता आपण जे फॉर्म्युले असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी कार्बन आयटम कोणाला म्हणायचं हे लक्षात ठेवायचं आहे. प्रायमरी कार्बन आयटम कोणाला म्हणसाल? द कार्बन आयटम विच इज अटॅच टू ओनली वन अनदर कार्बन आयटम इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन आयटम. त्याला आपण प्रायमरी कार्बन आयटम म्हणत असतो. दुसरा आपण कोणता पाहणार आहोत? सेकंडरी कार्बन आयटम. बघा, लक्षात ठेवायचं. दुसरा कोणता पाहणार आहोत? सेकंडरी कार्बन आयटम. आता नेमकं सेकंडरी कार्बन आयटम यालाच आपण 2 डिग्री कार्बन आयटम म्हणत असतो. 2 डिग्री नावाने डिनोट करणार. आता 2 डिग्री कार्बन आयटमची डेफिनेशन्स करत असताना डेफिनेशन्स फॉर्म्युलावरूनच बनवायची आहे. बरोबर आहे. एक्झाम्पल मध्ये आता मी पहिला एक्झाम्पल घेतो. द कार्बन आयटम विच इज अटॅच टू अनदर कार्बन आयटम. द कार्बन आयटम विच इज अटॅच टू अनदर कार्बन आयटम इज कॉल्ड ॲज सेकंडरी कार्बन आयटम. त्याला आपण सेकंडरी कार्बन आयटम म्हणतो. फॉर एक्झाम्पल CH3, CH2, CH3. यामधला जो मधातला कार्बन आयटम आहे हा दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. बरोबर आहे. दॅट्स वाय इट इज अ 2 डिग्री कार्बन आयटम. हा कोणता कार्बन राहील? 2 डिग्री कार्बन आयटम. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. 2 डिग्री कार्बन आयटम मध्ये ब्युटेन घेतला आपण. बघा, लक्षात ठेवायचं आहे. हा वाला N ब्युटेन जर घेतला आपण तर या फॉर्म्युल्यामध्ये हे वाला जो कार्बन आयटम आहे हा 2 डिग्री कार्बन आयटम आहे. हा वाला सुद्धा कार्बन आयटम 2 डिग्री कार्बन आयटम आहे बिकॉज इट इज अटॅच टू अनदर कार्बन आयटम. ठीक आहे. म्हणून तुम्हाला सेकंडरी कार्बन आयटमची डेफिनेशन्स कळली. द कार्बन आयटम विच इज अटॅच टू अनदर कार्बन आयटम इज कॉल्ड ॲज सेकंडरी कार्बन आयटम. तिसरं जे आपण टर्शरी कार्बन आयटम विषयी माहिती करून घेऊ.
बरोबर आहे. तिसरा जो आहे तो टर्शरी कार्बन आपण कशाला म्हणणार आहोत? टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरी कार्बन ॲटम म्हणजेच आपण 3 डिग्री कार्बन ॲटम म्हणत असतो त्याला. काय म्हणणार आहोत? 3 डिग्री कार्बन ॲटम म्हणायचं. आता टर्शरी कार्बन ॲटमची डेफिनेशन्स करू आहे ना, फॉर्म्युलावरूनच डेफिनेशन बनवायची आहे मी सांगितलं आहे तुम्हाला. त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. टर्शरी कार्बन ॲटमचं एक्झाम्पल घेऊ. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 3 अनदर कार्बन ॲटम. जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? टर्शरी कार्बन ॲटम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल CH3CH CH3CH3 असा जर फॉर्म्युला काढला तर हा वाला जो कार्बन ॲटम आहे हा टर्शरी कार्बन ॲटम आहे, कारण हा फॉर्म्युल्यामध्ये 3 दुसऱ्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, म्हणून याला आपण टर्शरी कार्बन ॲटम म्हणत असतो, आहे की नाही? तर हा वाला जो कार्बन ॲटम आहे हा टर्शरी कार्बन ॲटम. नेक्स्ट एक्झाम्पल दुसरं घेऊ आपण याच्यातच. सपोज एक फॉर्म्युला मी असा काढलेला आहे, आयसोपेंटेन काढला. आता या फॉर्म्युल्यामध्ये मी तुम्हाला टर्शरी कार्बन ओळखायला सांगितलं असेल तर हा वाला जो कार्बन आहे हा किती कार्बनला अटॅच आहे? 3. 1 2 आणि 3. त्यामुळे या कार्बन ॲटमला आपण कोणता कार्बन ॲटम म्हणणार आहोत? टर्शरी कार्बन ॲटम. म्हणजे मला फॉर्म्युल्यामध्ये टर्शरी कार्बन ॲटम सुद्धा ओळखता आला पाहिजे, ठीक आहे? आणि 4th जो टाईपचा कार्बन ॲटम असा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये तो आहे क्वाटर्नरी कार्बन ॲटम. क्वाटर्नरी कार्बन ॲटम. बघा लक्षात ठेवायचं आहे, क्वाटर्नरी कार्बन ॲटम आपण कोणत्या कार्बन ॲटमला म्हणणार आहोत हे समजलं पाहिजे. क्वाटर्नरी कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज 4 डिग्री कार्बन ॲटम, ज्याला आपण 4 डिग्री कार्बन ॲटम म्हणणार आहोत. आता बघा मी क्वाटर्नरी कार्बन ॲटमची डेफिनेशन्स करतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे डेफिनेशन आहे हे त्यांच्या फॉर्म्युल्यावरूनच येत असते, त्याच्यामुळे डेफिनेशन पाठ नसते करत. फॉर्म्युले समजून घ्या, आपोआप डेफिनेशन्स करता येईल, ठीक आहे? तर आता बघा क्वाटर्नरी कार्बन ॲटमची डेफिनेशन्स करत असताना त्याचं एक्झाम्पलच त्याची डेफिनेशन सांगणार आहे. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 अनदर कार्बन ॲटम. The carbon atom which is attached to 4 another carbon atom is called as quaternary carbon atom. For example, neopentane घेतला आपण हे. neopentane मधला हा जो कार्बन ॲटम आहे तुमचा हा तुमचा 4 डिग्री कार्बन ॲटम आहे, म्हणजेच क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे. आता पेंटर्नरी कार्बन राहू शकत नाही, कारण कार्बन मॅक्झिमम दुसऱ्या 4 कार्बनलाच अटॅच असते, त्याच्यामुळे 5 कार्बनला तो राहणार नाही. आणि म्हणून कोणताही फॉर्म्युला असेल आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर यांच्यामध्ये हे 4 प्रकारचे कार्बन असू शकतात, बरोबर आहे? तो 4च प्रकारच्या कार्बनने बनलेला असू शकते. जसं इथे आपण 2 प्रकारचे कार्बन दिसतात. हे टर्शरी कार्बन आहे, हा वाला प्रायमरी कार्बन आहे, हा वाला प्रायमरी कार्बन आहे आणि हा वाला प्रायमरी कार्बन ॲटम आहे की नाही? म्हणजे 3 प्रायमरी कार्बन ॲटम आहे आणि 1 टर्शरी कार्बन ॲटम आहे, असा हा फॉर्म्युला बनलेला आहे. इथे सुद्धा हा वाला प्रायमरी कार्बन ॲटम आहे, हा वाला प्रायमरी कार्बन ॲटम आहे, हा वाला सुद्धा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, पण हा वाला कोणता आहे? सेकंडरी कार्बन ॲटम. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये 3 प्रायमरी कार्बन ॲटम आहे, 1 सेकंडरी कार्बन ॲटम आहे आणि 1 टर्शरी कार्बन ॲटम आहे. अशा 3 टाईपच्या कार्बन ॲटमला तो फॉर्म्युला बनलेला आहे. इथे बघा हा जो निओपेंटेन आहे यामध्ये 2 टाईपचे कार्बन ॲटम आहे. एक तर क्वाटर्नरी कार्बन ॲटम आहे जो 4 कार्बनला अटॅच आहे, आणि हे जे 4 कार्बन तुम्हाला दिसतात तर हे 4ही कार्बन ॲटम कोणते आहेत? 1 डिग्री कार्बन ॲटम, म्हणजे प्रायमरी कार्बन ॲटम आहे, कारण ते एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणून हा जो फॉर्म्युला आहे हे 4 प्रायमरी कार्बन ॲटम आणि 1 क्वाटर्नरी कार्बन ॲटमला बनलेला आहे. क्लिअर झालं? एकदा पुन्हा डेफिनेशन्स लक्षात ठेवायचं आहे की आपला कोणताही कार्बनचा कंपाऊंड असेल तर त्यामध्ये 4 प्रकारचे कार्बन ॲटम असू शकतात. प्रायमरी कार्बन ॲटम, प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे जो एकाच कार्बन ॲटमला दुसऱ्या अटॅच असेल तर त्याला आपण प्रायमरी कार्बन ॲटम म्हणत असतो. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली 1 अनदर कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज प्रायमरी कार्बन ॲटम और 1 डिग्री कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटम और 2 डिग्री कार्बन ॲटम कशाला म्हणसाल? The carbon atom which is attached to 2 another carbon atom are called as secondary carbon atom. ठीक है?
त्यानंतर टर्शरी कार्बन ॲटमची डेफिनेशन सांगितली आहे. द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 3 अनदर कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन ॲटम. क्वाटर्नरी कार्बन ॲटम कशाला म्हणतो आपण? द कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 अनदर कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी कार्बन ॲटम. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही फॉर्म्युला जर काढून दिला तर यामधले जे टाईप ऑफ कार्बन ॲटम आहे ते ओळखता आले पाहिजे. म्हणून आता नेक्स्ट आपण यांच्यामध्ये काही फॉर्म्युले घेऊ आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये हे कोणत्या टाईपचं कार्बन ॲटम आहे हे समजून घेऊ. क्लिअर आहे? बघा लक्षात ठेवा. आता मी काही फॉर्म्युला देतो. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की हे कोणत्या टाईपचं कार्बन ॲटम आहे. मी इथे पहिले सेकंडरी कार्बन लिहून टाकतो. सेकंडरी कार्बन ॲटम म्हणजे 2 डिग्री कार्बन ॲटम. हा टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन. आता मी क्वेश्चन मध्ये एक दिला एक्झाम्पल. बघा लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल मध्ये आपण सांगणार आहोत की आयडेंटिफाय द टाइप ऑफ कार्बन ॲटम इन फॉलोइंग कंपाऊंड. या कंपाऊंड मध्ये आपल्याला टाइप ऑफ कार्बन ॲटम ओळखायचे आहे. फॉर एक्झाम्पल एक मी एक्झाम्पल दिलं. थोडं केअरफुली लक्ष ठेवा. मी जर लिहित असेल तर काही ना काही याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये लिहिणारच आहे की नाही. अशा प्रकारे मी जो कार्बनचा फॉर्म्युला काढणार आहे त्यामध्ये काही ना काही तुमच्यासाठी कन्फ्युजन आहे ना. तर आता मी प्रत्येक कार्बनची माहिती देतो. यामध्ये कोणत्या टाईपचे कार्बन ॲटम आहे. हा वाला कार्बन ॲटम कोणत्या टाईपचं कार्बन ॲटम आहे सांगा? प्रायमरी कार्बन. क्लिअर आहे? कारण काय की हा दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. हा वाला कार्बन सुद्धा कोणता आहे? प्रायमरी कार्बन ॲटम आहे, कारण तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे. हा वाला कार्बन किती कार्बनला अटॅच आहे सांगा? कोण सांगते? नॅचरली इथे कन्फ्युजन होणार आहे. कोणाला असं वाटतं की 1 2 3 4 ॲटमला अटॅच आहे. तसं नाहीये. तो किती कार्बनला अटॅच आहे? 1 2 3 तीनच कार्बनला अटॅच आहे. हा हायड्रोजन आहे. आपण क्लासिफिकेशन कार्बनचं हायड्रोजनला अटॅच आहे याच्यावर नाही केलेलं आहे. किती दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर केलेलं आहे. त्याच्यामुळे हा वाला तुमचा कोणता कार्बन ॲटम आहे? टर्शरी कार्बन ॲटम. हा वाला कार्बन ॲटम कोणता राहणार आहे? सेकंडरी कार्बन ॲटम. कारण हा इकडून एका कार्बनला आणि इकडून एका कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा 2 डिग्री कार्बन ॲटम असेल. हा वाला कार्बन विचारला तर पुन्हा काय करसाल? हा 1 2 3 कार्बनला अटॅच आहे. इकडून तो हायड्रोजनला अटॅच आहे. हायड्रोजनच्या बेसिसवर नाही केलं आपण. किती कार्बनला अटॅच आहे याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं हा वाला तुमचा कोणता राहणार आहे? टर्शरी कार्बन ॲटम. हा वाला कोणता राहणार आहे? सेकंडरी कार्बन ॲटम. हा वाला एकाच कार्बनला अटॅच असल्यामुळं प्रायमरी कार्बन ॲटम आहे की नाही. हा वाला कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 4 कार्बनला अटॅच आहे. इकडून एका कार्बनला अटॅच आहे, दुसरा आणि तिसरा आणि चौथा, आणि 4 कार्बनला अटॅच आहे म्हणून याला आपण 4 डिग्री कार्बन ॲटम म्हणजे क्वाटर्नरी कार्बन ॲटम म्हणणार. हा एकाच कार्बनला अटॅच आहे त्याच्यामुळे 1 डिग्री कार्बन ॲटम प्रायमरी कार्बन ॲटम. हे सुद्धा एकाच कार्बनला अटॅच आहे त्यामुळे याला आपण प्रायमरी कार्बन ॲटमच म्हणणार. इथे सुद्धा हा एकाच कार्बनला अटॅच आहे त्यामुळे आपण याला 1 डिग्री कार्बन ॲटम म्हणणार. आता हे आपण जे कार्बनची माहिती करून राहिलो फॉर्म्युल्यामध्ये, हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन कशासाठी ओळखून राहिलो याचं खूप काम आहे आपल्याला. तुम्हाला जेव्हा रिएक्शन करसाल तुम्हाला जर टर्शरी हायड्रोजन काढायचा असेल, तुम्हाला जर सेकंडरी हायड्रोजन काढायचा असेल किंवा प्रायमरी हायड्रोजन काढायचा असेल तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक हायड्रोजन जो कार्बनला अटॅच आहे तोही वेगळा आहे आणि म्हणून त्याला काढण्यासाठी एनर्जी सुद्धा वेगळी लागेल. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे. आणि जेवढेही 12वीची क्लासिफिकेशन आहे ज्यांच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी असा शब्द येते त्यासाठी हे कार्बन तुम्हाला पहिल्यांदा माहिती असणं आवश्यक आहे. दुसरं एक एक्झाम्पल देतो. ज्या एक्झाम्पल मध्ये आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा मी बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढतो आणि तुम्हाला सांगायचं आहे की हा वाला कार्बन ॲटम कोणत्या टाईपचे कार्बन ॲटम आहे यामध्ये. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? सर्वप्रथम हा जो फॉर्म्युला आहे तर हा जो कार्बन ॲटम आहे हा कसा राहणार आहे? 1 डिग्री कार्बन ॲटम, कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. हा वाला जो कार्बन ॲटम आहे तो 1 2 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा 3 डिग्री कार्बन ॲटम आहे.
हा वाला कार्बन ॲटम एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून याला आपण 1 डिग्री कार्बन ॲटम म्हणू. हा वाला कार्बन ॲटम किती कार्बनला अटॅच आहे? 2च कार्बनला अटॅच आहे, इकडून एका कार्बनला आणि इकडून एका कार्बनला. त्याच्यामुळे हा 2 डिग्री कार्बन ॲटम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर हा वाला सुद्धा 2 डिग्री कार्बन ॲटम आहे, 2 कार्बनला अटॅच आहे. हा वाला सुद्धा 2 डिग्री कार्बन ॲटम आहे, हा वाला सुद्धा 2 डिग्री कार्बन ॲटम आहे, हा वाला 1 डिग्री कार्बन ॲटम आहे. ठीक आहे. हा वाला कार्बन ॲटम कोणता आहे? बरेच जण कन्फ्युजन होतील, 1 2 3 आहे बा. नाही, हा 2 डिग्रीज कार्बन ॲटम आहे, कारण याला इकडून कार्बन अटॅच आहे, इकडून कार्बन, इकडून ब्रोमीन अटॅच आहे, कार्बन नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणताही कार्बन कसा ओळखायचा आहे, की कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं की तो दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, त्याच्या बेसिसवर कार्बनचे प्रकार पाडलेले आहेत. दुसऱ्या कोणत्या आयटमला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर नाही केलेला आहे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जसं आपण या टाईपचं एक एक्झाम्पल घेतलं आहे. इथे आपण काय लावलेलं आहे? क्लोरीन लावलेला आहे. एन प्रोपिल क्लोराईड घेतला आहे. या टाईपचा एक क्लोरीन लावलेला आहे बघा, सेकंडरी प्रोपिल क्लोराईड घेतला आहे. आणि असाच एक कंपाऊंड घेतला ज्याला आपण इथे क्लोरीन लावला आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे जे कंपाऊंड्स आहेत तर यांच्यामध्ये तुम्हाला कार्बन ओळखायचे आहे. हा वाला कार्बन तुमचा कोणता कार्बन राहील? प्रायमरी. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते, प्रायमरी म्हणा का सेकंडरी. किती कार्बनला अटॅच आहे? तो एकाच कार्बनला अटॅच आहे. इकडून क्लोरीनला अटॅच आहे, तो कार्बनला नाही, म्हणून हा एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून प्रायमरी. हा वाला तुमचा सेकंडरी आणि हा वाला प्रायमरी, अशा प्रकारे आहे. इथे बघा, हा वाला तुमचा कार्बन प्रायमरी आहे कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. हा वाला कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 2च कार्बनला अटॅच आहे. हा आणि हा क्लोरीनला अटॅच आहे. त्याच्यामुळे 2च कार्बनला अटॅच असल्यामुळे 2 डिग्री कार्बन आहे, म्हणून तर त्याला आपण सेकंडरी प्रोपिल क्लोराईड म्हणणार आहोत. हा एन प्रोपिल क्लोराईड आहे. इथे प्रायमरी कार्बन आहे. ठीक आहे. इथे बघा, हा वाला कार्बन ॲटम कोणता आहे? प्रायमरी कार्बन ॲटम. हा वाला कार्बन कोणता आहे? प्रायमरी कार्बन ॲटम आहे. हा वाला प्रायमरी कार्बन ॲटम आहे. पण हा वाला कार्बन कोणता आहे? क्वाटर्नरी नाही आहे, टर्शरी कार्बन ॲटम आहे. कोणता आहे हा? टर्शरी. कसा काय? तर तो 3च कार्बनला अटॅच आहे. एका साईडनं तो क्लोरीनला अटॅच आहे. आपण क्लोरीनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर नाही सांगत कार्बन कोणत्या प्रकारचा आहे, तो कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर, म्हणजे तो किती दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन करत असतो. सर्वांना लक्षात येऊन राहिलं मी कशा कोणत्या पोर्शनवर तुमची माहिती घेऊन राहिलेलो. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे फॉर्म्युले बनवत असता तुम्ही आहे ना, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन ओळखता आला पाहिजे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच मुलांना असं वाटते की कार्बन तर एकच प्रकारचा असतो, कार्बनला व्हॅलेन्सी 4 असते, फॉर्म्युला तर कार्बनच बनून राहिला. नाही, तो कार्बन वेगळ्या प्रकारचा असतो म्हणून तर त्यांच्यावरच्या रिएक्शन्स सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं होते. वेगवेगळं टेम्परेचर द्यावं लागते. तर त्याच्यामध्ये प्रायमरी कार्बन काढायचा असेल, सेकंडरी कार्बन काढायचा असेल किंवा टर्शरी कार्बनचा हायड्रोजन काढायचा असेल, कार्बन नाही त्याला अटॅच असणारे हायड्रोजन काढायचे असेल किंवा फंक्शनल ग्रुप काढायचे असेल, तर त्यांना अलग अलग एनर्जी लागते. आणि म्हणून हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. मॅक्झिमम मुलं हे बेसिक आहे आणि एकदम सोपं आहे म्हणून सोडून देतात, बरोबर आहे. पण मी सांगतो की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर कमांड आणायची असेल तुम्हाला तर या छोट्या छोट्या गोष्टीची इन्फॉर्मेशन्स तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट लेक्चर पाहणार आहोत आपण की टाईप ऑफ हायड्रोजन ॲटम. कार्बनचा सर्वात जवळचा मित्र कोण आहे? हायड्रोजनच आहे. प्रत्येक कार्बनचा कंपाऊंड जो असेल त्याच्यामध्ये हायड्रोजन त्याच्या सोबतीला असेलच, सोबत असेलच. तर त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजन ॲटम असतात यांची सुद्धा माहिती करून घ्यायची आहे, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आता आपण नेक्स्ट लेक्चर की टाईप ऑफ हायड्रोजन ॲटम, एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये किती प्रकारचे हायड्रोजन ॲटम असतात आणि ते कसे ओळखायचे ते समजून घेणार आहोत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे टाईप ऑफ कार्बन ॲटम माहिती असणं आवश्यक आहे.